प्रिय पाऊस, तू जर असाच वागणार असशील तर सरळ सांग, आम्ही गाड्या विकतो आणि होड्या घेतो. हॉटेलमध्ये टिश्यू पेपर मागणारे घरी असल्यावर हळूच चड्डीला हात पुसतात. शहरांची नावे बदलायच्या या गडबडीत संधी साधून वाकडचे नाव सरळ करून घ्या. एक पुणेकर आणि जमलं तर भोसरी, उंडरी, मांजरीकडेही लक्ष असू द्या. एकदा नवरा बायको दोघेही निवांत बसलेले असतात. बायको नवऱ्याला म्हणते, चला तुम्ही तुमच्या आवडत्या 5 स्त्रियांची नावे लिहा, मी माझ्या आवडत्या 5 पुरुषांची नावे लिहिते. दोघेही लगेच वही पेन घेऊन नावे लिहायला सुरुवात करतात. थोड्या वेळानंतर बायकोने लिहिलेली नावे: सचिन तेंडुलकर, ऋतिक रोशन, रणबीर कपूर, विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी. नवऱ्याने लिहिलेली नावे: वंदना, शाळेतली मैत्रीण, अश्विनी, बायकोची मावस बहीण, शीला, बायकोची मैत्रीण, सोनालीची मम्मी, समोरच्या बिल्डिंगमधली, संगीता, मुलाची क्लास टीचर. तात्पर्य काय? पुरुष वास्तवात व स्त्रिया स्वप्नात जगत असतात. नवरा गेली 8 दिवस बाहेर जेवत आहे. जेम्स बॉन्ड आपल्या मुलाला रिझल्ट लागल्यावर विचारतो, काय रे, किती टक्के मार्क मिळाले? त्याचा मुलगा म्हणतो, 96%. 45.96%. गाढवा, ही काय पद्धत झाली मार्क सांगायची? का तुम्ही नाही का सांगत, माय नेम इज बॉन्ड, जेम्स बॉन्ड? हवामान खात्याने जेव्हा अतिवृष्टीचा इशारा दिला तेव्हा कुठे पाऊस कमी झाला, ह्याला म्हणतात दहशत. पोलीस इन्स्पेक्टर: हवालदार रेडे, तुम्ही चोर पकडला का? हवालदार: नाही साहेब, पण त्याची निशाणी मिळाली. इन्स्पेक्टर: काय ती? हवालदार: त्याच्या बोटाचे ठसे. इन्स्पेक्टर: कुठे? हवालदार: माझ्या गालावर. हा बायकोचा धरारा म्हणावा का प्रेम? नवरा जेवताना बायकोला म्हणाला, आज पोळ्या करपल्यात. तिने वळून त्याच्याकडे रागाने बघितलं. तो लगेच बोलला, फार छान लागतायत, कुर्रुम कुर्रुम.